बचत गट हा लखपती नको तर करोडपती कसा होईल? जिल्हा परिषदेचे सीईओ विवेक गायकवाड यांनी कयादू मिनी प्रदर्शनी समारोप प्रसंगी बचत गटातील महिलांना कानमंत्र दिला। हिंगोलीत बचत गटाकडून उत्पादन केलेल्या वस्तूंची अधिक विक्री होऊन बचत गटातील महिलांनी लखपतीचे ध्येय उराशी न ठेवता करोडपती कशा होतील याकडे लक्ष दिलं पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे सीईओ विवेक गायकवाड यांनी कयादू मिनी प्रदर्शनी समारोप प्रसंगी व्यक्त केले। येथील जिल्हा परिषदेच्या कन्या शाळेच्या मैदानावर फेब्रुवारी या कालावधीत उमेद जीवनोन्नती अभियानांतर्गत 8 दिवसीय कयादू मिनी सरस प्रदर्शनी भरवण्यात आले होते। या प्रदर्शनीच्या समारोप प्रसंगी सीईओ विवेक गायकवाड, अतिरिक्त सीईओ डॉक्टर सुधीर ठोंबरे, प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी समृद्धी दिवाने, केशव गहापोड, कॅफो दिगंबर माडे, अभियान व्यवस्थापक विक्रम सारस्वत, मनोहर वानखेडे आदींची उपस्थिती होती। एकूण तसे आम्ही 100 स्टॉल बनवलेले होते, पण 100 स्टॉल मध्ये 116 बचत गटांना आम्ही ऍडजस्ट करून 116 बचत गट इथं लावलेले होते आणि याच्या माध्यमातून जवळपास 18 लाखापर्यंतची उलाढाल झालेली आहे। नक्की सर, उद्या महिला बचत गटासाठी अशी विनंती करेन की लोकांना पॅकेजिंग आणि स्वच्छ प्रॉडक्ट ह्या दोन गोष्टीची गरज भासते। तर मी माझ्या महिला बचत गटांना पण विनंती करेन की यापुढे त्यांच्या पॅकिंग मध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि यासाठी मी सुद्धा जिल्हा परिषदेमार्फत 5ही तालुक्याला पॅकेजिंग मशीन मी आता नव्यानं घेऊन देतोय। त्याच्या प्रमा झालेला आहे, ते येते 8 ते 10 दिवसात त्या खरेदी होतील आणि यापुढे सर्व पॅकिंग सहित सगळा माल विकला जाईल याची खबरदारी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून घेतली जाईल। सर आपल्या जे काही आयुर्वेदिक प्रॉडक्ट आहेत आमच्या बचत गटाचे, अलोवेराचे, यामध्ये सुद्धा आम्हाला परदेशातून मागणी येते। तसेच आमचे हळदीच्या अनुषंगाने सुद्धा ऑनलाईन मागणी येते। आमचे उमेदवार जे प्रॉडक्ट आहेत त्याच्या माध्यमातून सुद्धा परदेश आणि स्वतःच्या देशातून सुद्धा इतर राज्यातून आणि इतर जिल्ह्यातून सुद्धा त्यामध्ये मागणी येते। जिल्हा परिषद हिंगोली मार्फत आणि DRDA मार्फत मिनी सरस तसेच जिल्हास्तरीय प्रदर्शन विक्री इथे आपण हिंगोलीमध्ये आयोजित केलेली आहे। तर आपण सर्वजण पाहत आहोत की सर्व तालुक्यांमधल्या सर्व बचत गटांच्या महिला अतिशय उत्साहाने या सरसमध्ये सहभागी झाल्या। त्याचप्रमाणे वेगवेगळे खाद्यपदार्थ असतील किंवा वेगवेगळे घरगुती पदार्थ असतील, ते सर्व आपण इथं पाहिलं की वेगवेगळे उत्पादनं सर्व बचत गटांनी इथं विक्रीसाठी उपलब्ध केलेले आहेत आणि नक्कीच आता जसं PD सरांनी सांगितलं की अतिशय मोठ्या प्रमाणावर इथं विक्री झालेली आहे आणि उद्याचा एक दिवस जो बाकी आहे त्यामध्ये नक्कीच मोठी विक्री होण्याची अपेक्षा आहे। मला नक्कीच महिलांना आवाहन करावं वाटेल की आपल्या महिला भगिनींनी उत्पादित केलेले जे उत्पादनं आहेत किंवा वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत याची नक्कीच मेजवानी आपल्याला या सरसच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे। तर सर्व हिंगोलीकरांना माझं आवाहन राहील, त्याचप्रमाणे महिला भगिनींना माझं आवाहन राहील की कुठेतरी आपण या सरसच्या माध्यमातून आपल्या भगिनींना प्रोत्साहित करणं तितकंच गरजेचं आहे आणि एक चांगलं व्यासपीठ इथं उपलब्ध झालेलं आहे, तर याचा नक्कीच आपण सर्वांनी फायदा घेणं गरजेचं आहे।